हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूनम किचन अँड आर्ट्स। तर आज आपण इथं ढोकळा बनवणार आहे। त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। इथं मी एकाच वाटीने सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे। आता मी 1.5 वाटी असा रवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी असं बेसन घातलेलं आहे आणि त्याच वाटीने मी अर्धा वाटी असं दही घातलेलं आहे। फ्रेश दही आहे। याच्यानंतर मी टेस्ट अकॉर्डिंग मीठ घातलेलं आहे। नंतर याच्यानंतर 2 टेबलस्पून असं साखर घेतलेली आहे आणि त्या स्पूनने मी पुन्हा ऑइल पण घातलेलं आहे। आता या सर्व गोष्टींना आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया। आपल्याला लागेल तसं आपण त्याच्यात पाणी घालून त्याला मिक्स करू। ओके, बघा थोडं थोडं पाणी करत मिक्स करा। व्यवस्थितपणे हे मिक्स झालेलं आहे आणि याला 20 मिनिटसाठी रेस्ट करायला ठेवून देऊ। बघा तर आता 20 मिनिट झालेले आहे आणि त्याच्यानंतर छानपैकी असा रवा फुललेला आहे। आता मी याच्यात हळद घातली थोडी आणि त्याला पण व्यवस्थितपणे मिक्स केलं। याच्यानंतर मी इथं प्री हीटिंगसाठी इडली पात्र ठेवलेलं आहे। बघा आता मी एका डब्याला तेल लावून ग्रीस केलेलं आहे। याच्यानंतर मी त्या बॅटरमध्ये 1/4 असं टेबलस्पून सोडा घातलेला आहे खाण्याचा। त्याला मिक्स करत आहे जोपर्यंत तो ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत। आधीच आपण प्री हीटिंगसाठी तिकडे इडली पात्र लावलेलं आहे, त्याच्यात मी पाणी टाकलेलं आहे आणि ते प्री हीटिंगसाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत याला छान ॲक्टिव्ह होईपर्यंत मिक्स करत आहे। आता याच्यानंतर हे सर्व बॅटर ज्याला मी ग्रीस केलेलं आहे ऑइल त्यामध्ये सर्व टाकलेलं आहे। आता त्याला छानपैकी असं एअर आणि बबल निघण्यासाठी ते टॅप करत आहे। आता हे प्री हीटिंग झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यात जो टीन आहे तो ठेवून द्यायचा आणि त्याला कव्हर करायचं। बघा आता एक साधारण 20 मिनिट्स झालेले आहे। इन 20 मिनिट्स नंतर मी चेक आउट करत आहे की माझा नाईफ इथं पूर्णपणे क्लीन निघालेला आहे। याचा अर्थ माझा ढोकळा झालेला आहे। ढोकळा छानपैकी थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे। तोपर्यंत मी त्याला फ्राय करण्यासाठी इथं तयारी करत आहे। आता मी थोडीशी तिथं मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर जिरा, लसूण पाकळ्या आणि याच्यानंतर छानपैकी थोडंसं लाल मिर्च पावडर टाकणार आहे। छानपैकी नंतर मग त्याला होऊ देणार तोपर्यंत आपलं छान तिकडे थंड होत आहे ढोकळा। आणि याच्यानंतर आता मी थोडंसं तिथं तीळ ॲड केलेले आहेत। बघा आपला कसा ढोकळा छानपैकी झालेला आहे। खूप छान पीसेस निघालेले आहे, खूप छान। आणि ते सर्व काही झाल्यानंतर इथं मी त्याला ॲड केलेलं आहे। बघा कसा झालेला आहे छानपैकी नरम ढोकळा। बघा तर आपला छानपैकी असा ढोकळा तयार झालेला आहे। छान छान डिशेस बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।